नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे वर्ल्ड ऑफ इन्फॉर्मेशन चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत अशा कंपनीबद्दल जिचं नाव ऐकू येताच आपण म्हणतो जेसीपी आली आणि आपण त्याच कंपनीची गोष्ट करणार आहोत. जेसीपी कंपनी ही कुठली आहे आणि तिची स्थापना कधी झाली आणि कोणी केली? जर तुम्हाला हे माहित नसेल तर चला आपण थोडक्यात जाणून घेऊया. जेसीपी म्हणजे जोसेफ सिरिल वामफोल्ड ह्या व्यक्तीचं स्वप्न होतं. ह्या व्यक्तीने 1945 मध्ये इंग्लंडच्या एका छोट्याशा गॅरेजमध्ये आपली पहिली मशीन तयार केली आणि ते मशीन म्हणजे एक छोटस ट्रेलर होतं. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडची अवस्था बिकट होती, पण जोसेफ यांनी विचार केला, जर देश पुन्हा उभा करायचा असेल तर एक मजबूत मशीन लागणारच. आणि अशा प्रकारे जन्म झाला जेसीपी वामफोल्ड एक्सकेव्हेटर्स लिमिटेडच्या म्हणजेच जेसीपी कंपनीचा. जेसीपी या कंपनीने 1979 साली बल्लभगड हरियाणा येथे जेसीपी युनिट सर्वात पहिलं युनिट उभारलं आणि तिथूनच पूर्ण भारतामध्ये त्या कंपनीचा विस्तार वाढला. त्या काळी भारतात जड यंत्रणांची निर्मिती कमी होती, पण जेसीपी या कंपनीने भारतीय कामगारांसोबत काम करत मेड इन इंडिया हे प्रोडक्ट भारतातच लॉन्च केलं. जेसीपी ही कंपनी भारतातच नव्हे तर भारतासारख्या 150 देशांमध्ये आपले यंत्रे विकते. फक्त भारतातच जेसीपी कंपनीचं मॉडेल बॅकहो लोडर या मॉडेलचा मार्केट शेअर 70% इतका आहे. जेसीपी या कंपनीने इकोमॅक्स इंजिन टेक्नॉलॉजी स्वतः विकसित करून प्रत्येक मॉडेलमध्ये अपडेट केली आहे. या टेक्नॉलॉजीचा फायदा म्हणजे ही टेक्नॉलॉजी कमी डिझेल वापरून जास्त शक्ती देते. तुम्हाला माहित आहे का, जेसीपी ह्या कंपनीने 5 लाख युनिट्स विक्री केले आहे. त्यापैकी 3DX सुपर हे मॉडेल भारतात सर्वाधिक विक्री झालेलं मॉडेल आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही जेसीपी कंपनीची माहिती माहित होती का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका.